नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी प्राचीन यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक असा व्हिडिओ जो सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे आणि लग्न समारंभाचा सर्वात पहिला सोहळा तो म्हणजे वर्ण सोहळा म्हणजेच जातीपूजन. तर या जातीपूजनासाठी आपण काय काय डेकोरेशन करता येईल, कसं करता येईल अशी मी छोटी छोटी आयडिया तुम्हाला देणार आहे. तर बघा आपण काय काय करू शकतो. जसं ज्याचं लग्न आहे त्या दोघांची नावं आपण सुपावर आपण लिहू शकतो. तसेच फळं आपण नवीन आणतो, जातं जे मेन असतं त्यावर आपण मानाची हळद दळतो, त्याला पण आपण कसं डेकोरेट करू शकतो हे सुद्धा तुम्ही बघू शकता. तसंच आपण ब्लाऊज पीसपासून हे सजवलेली आहे बॉर्डर, त्याला ट्रायंगल शेप केलेला आहे. त्यामध्ये एक काचेची बांगडी हिरवी, त्यामध्ये आपण ठेवलेले आहे तांदूळ आणि त्यावर सुपारी. तसंच आपण इकडे जे दिसत आहे तुम्हाला ही आहे पाटी. पाटीच्या समोर आपण मेहंदीचे कोन आणि त्यानंतर वर्ण सोहळ्यामध्ये जे महत्त्वाचं असते माणाच्या शेवया, पापड, मुगाच्या वड्या आणि हळद. तसेच नवरीच्या गृहप्रवेशासाठी जी आपण पायली यूज करतो ती सुद्धा आम्ही या डेकोरेशनमध्ये ठेवलेली आहे. आणि देवीचा मुखवटा यामध्ये आम्ही मुख्यतः ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही यूज केलेल्या आहे. हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि तांदूळ, सुपारी, हळदी कुंकू, ब्लाऊज पीस, मेहंदीचे कोन या सर्व सामानाचा मी समावेश केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही घरीच आपले वर्ण सोहळ्याचे जातीपूजनाचे डेकोरेशन करू शकता. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. टिल देन बाय.